या पूर्ण जगामध्ये 95% लोक असे ज्यांचं स्वतः कंट्रोल नाहीये, इन्क्लुडिंग मी ऑल्सो. मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही सकाळी टायमिंग उठू शकता, बट रात्री एफर्टलेस काम असतं जे की तुम्हाला फक्त एका परफेक्ट एक्झॅक्ट शार्प टाइमवर झोपायचं असतं, बट ते तुम्ही नाही करू शकत. याचं रिझन हे आहे की तुमचं स्वतःवर कंट्रोल नाहीये. तुम्हाला माहिती आहे की आता झोपायला पाहिजे, बट तुम्ही रील स्क्रोल कराल, टीव्ही बघाल किंवा डिस्ट्रॅक्ट होऊन जाल. असे खूप सारे एक्झाम्पल आहे, बट हे बेस्ट एक्झाम्पल होतं तुम्हाला सांगण्यासाठी. तर ह्याचं सोल्युशनसाठी आपण 75 हार्ड चॅलेंज ट्राय करत आहे. त्याचं फक्त एकच गोल राहील, एकच मोटिव्ह राहील की स्वतःवर पूर्ण कंट्रोल करणं. आणि खूप दिवस झाले ट्रेनिंग बंद होती, तर मी तुम्हाला हेच सांगत आहे की मी कुठल्या एक्स्ट्रीम लेवलचं काम करून ट्रेनिंग करणार आहे, कारण हे तुम्हाला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही जिमला याल किंवा जिमला पण प्रायोरिटी द्याल. मला तुम्हाला हे पण दाखवायचं आहे की मी काय काम करतो आणि जिमला कशा पद्धतीने येतो. तर ट्रेनिंगमध्ये कुठले चेंजेस होतील किंवा वर्कआउटमध्ये कुठले चेंजेस होतील हे मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर आज माझं चेस्ट आणि ट्रायसेप्स आहे. चला वर्कआउट स्टार्ट करूया. डे नंबर 1 ऑफ 75 डे हार्ड. तर आजचा वर्कआउट खतम झालेला आहे. आज चेस्ट अँड ट्रायसेप्स घेतला आपण. स्वेटिंग खूप जास्त झाली, पण एक सॅटिस्फॅक्शन होतं की भैया बॅक टू बॅक सेट घेतले, फुल अटेन्शनमध्ये, विदाउट फुल फोकसमध्ये, थोडंसं पण डिस्ट्रॅक्शन नाही. ह्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला जेव्हा मोटिवेट होतं तेव्हा खूप जास्त नाही करता, एका लेवलपर्यंतच करायचं असतं. खूप सारे मुलं ही चुकी करतात की जेव्हा मोटिवेशन फील होतं तेव्हा खूप जास्त वर्कआउट करायला लागतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा मोटिवेशन खतम होतं तेव्हा गॅप पडतो. त्यामुळे ही चुकी करू नका. डिसिप्लिनमध्ये राहा. म्हणजे डिसिप्लिनमध्ये असं नाही खूप जास्त करणं किंवा खूप कमी करणं, एकाच लेवलमध्ये कन्सिस्टंट ग्रोथ होत जाणं, त्याला डिसिप्लिन म्हणतात. होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्यासाठी एवढंच. आणि आजची सेल्फी चला तुम्हाला दाखवतो. तर जे 75 हार्डचं जे चॅलेंज आपण घेतलं होतं ते फर्स्ट दिवशीच होऊ नाही शकलं, कारण वर्कआउट प्रॉपर झाला, डाएट बऱ्यापैकी ठीकठाक होती. बट जो मेन इश्यू झाला तो म्हणजे की मी अजून काहीतरी 75 की असं करेल ते होऊ शकलं नाही. ते म्हणजे मी असं डिसाईड केलं होतं की मी फुल फोकस्डमध्ये राहील, मी रील्स बघणार नाही किंवा शॉर्ट्स बघणार नाही, फुल फोकस्डमध्ये राहील, त्याच्यानंतर काहीतरी व्हॅल्युएबल कॉन्टेंट कन्झ्युम करेन, अशा प्रकारचा विचार होता. बट झालं काय, जेव्हा मी जेवताना बसलो आणि माझ्या साईडलाच फोन होता, माझ्या लक्षात ही नाही की आपण काहीतरी चॅलेंज घेतलंय आणि मी रील स्क्रोल करता करता जेवत बसलो. झालं असं जिथे मला 40 मिनिटं लागतात तिथे 1 तास लागून गेला. तो सगळ्यात मोठा फॉल्ट होता. म्हणजे आपण पूर्णपणे हारलोय. आणि जेव्हा मी बाहेर गेलो कामावर तेव्हा पण मी थोडं मध्ये मध्ये फ्री होतो, तेव्हा पण मी खूप जास्त डिस्टर्ब झालो, डिस्ट्रॅक्ट झालो. तर हे नाही करायचंय. त्याच्यामुळे मला वाटतं की हा फर्स्ट डे पकडणं टोटली चुकीचं आहे, कारण आपल्याला जे फर्स्ट प्रायोरिटी आपले की आपल्याला पूर्ण कंट्रोल आणायचं स्वतःवर, ते करायचं आहे आपल्याला. नो रील्स, नो शॉर्ट्स, मतलब म्हणजे कोणता शॉर्ट कॉन्टेंट नाही. काही पण आलं तुमच्या डोक्यामध्ये की सर्च करायचे वगैरे, तेव्हा पण तुम्ही ते जाणून जर घ्यायचं असेल, काही प्रॉब्लेम आला की आपण लगेच सर्च करतो, शॉर्ट कॉन्टेंट कन्झ्युम करतो, हा ठीक आहे असं असं आपल्या लक्षात येतं. बट ते पण नाही करायचं. जेव्हा काही अडचण आली तर लॉंग कॉन्टेंट बघायचं, ऍटलिस्ट 3 मिनिटाचं तरी. ह्याने काय होतं, तुमचं अटेन्शन वाढतं, म्हणजे फोकस शार्प होत जातं असं जर केलं तर. कारण कोणती पण गोष्ट सहज भेटायला लागल्यावर ते दिमाग खराब होऊन जातो. तुम्ही समजू शकता मी काय म्हणतोय ते. आणि इनफ आहे यार, उद्यापासून ट्राय करू. आणि आज लवकर झोपायचंय, उद्या फुल फोकसमध्ये काम करायचंय. वर्कआउटचं सॅटिस्फॅक्शन होतं पण दिवसभरात नव्हतं, कारण आपल्याला फिजिकली आणि मेंटली पण स्ट्रॉंग बनायचं आहे 75 हार्डमध्ये. तर होप हे चॅलेंज उद्या मी पक्क करेल. आणि प्लस पॉईंट हा आहे की हे मी लोकांसाठी नाही करत आहे, माझ्या स्वतःसाठी करत आहे. कारण मला बघायचं आहे माझं फोकस कितीपर्यंत ग्रो होऊ शकतं. कारण मी घरी राहून जी फिजिक बनवली होती ती फक्त बनवली होती कारण माझ्याकडे तेव्हा कुठलंच डिस्ट्रॅक्शन नव्हतं. त्यामुळे मी सारखं हेच म्हणत राहतो की आय वॉन्ट हिम बॅक. मला तो माइंडसेट वापस पाहिजे. मी कित्येकदा हेच म्हटलं, पण तो स्टील आतापर्यंत भेटत नाहीये. होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओला कितीच एंडिंग करूया. आता भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा आणि हिट राहा.